मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं पुण्यात शिवप्रेमी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। क्रेन आडवी लावून हा रस्ता त्यांनी अडवलेला आहे। प्रचंड वाहतूक कोंडी त्यामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। मालवणमध्ये जो शिवरायांचा पुतळा कोसळला त्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवप्रेमी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। क्रेन त्यांनी आडवी केलेली आहे ज्यामुळे रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे। नॉनस्टॉप चौकात ही प्रचंड वाहतूक कोंडी त्यामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पुण्यामधून हे दृश्य पाहू शकतोय, प्रचंड वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याचा अपमान झाला आणि या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातल्या नळस्टॉप चौकामध्ये शिवप्रेमी एकवटलेले होते। अजूनही त्यांची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। काय भूमिका आहे, का तुम्ही हा सगळा चौक जाम? जे सिंधुदुर्गमध्ये 2-3 दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेबद्दल आम्हाला खूप दुःख झालं। आमच्या अस्मितेशी खेळलं गेलं असं आम्हाला वाटतं आणि महाराजांची मूर्ती करायला तिथं 3 वर्ष लागतात। त्यांनी 6 महिन्यात हा मूर्ती बसवली आणि 8 महिन्यामध्ये ती मूर्ती कोसळली आणि त्याबद्दल आम्ही आज जाहीर निषेध करतोय। आपण बघतोय या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। दोन्ही बाजूला म्हणजे नळस्टॉप तसा हा चौक पुण्यातला महत्त्वाचा चौक आहे, पण अगदी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा या सगळ्या आंदोलनामुळे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। क्रेन आडवी लावून हा सगळा चौक जो आहे तो जाम करण्याचा, वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांकडून झालेला होता आणि आपण पाहिलं जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी झालेली आहे। आम्हाला त्रास झाला म्हणून लोकांना त्रास झाला पाहिजे अशी या आंदोलकांनी भावना व्यक्त केली आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहू शकतो खरं तर क्रेन आडवी लावून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे। पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत का? त्यांच्याकडून काही ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे का? अगदी थोड्या वेळापूर्वी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात। क्रेन जी आहे ती देखील बाजूला नेण्यात आलेली आहे। पोलीस आता या घटनास्थळी दाखल झाले। आपण बघतोय की या सगळ्या परिस्थितीत सगळा गोंधळ जो आहे तो या सगळ्या चौकात निर्माण झालेला होता। आपण बघतोय सर, काय कोण आहेत हे नेमके? घोषणाबाजी सुरू आहे, वाहतुकीला त्यांच्याशी बोला। काय कारवाई केली चालू आहे, आमची वाहतुकाची कारवाई चालू आहे। आपण बघतोय पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करतायत। या सगळ्या आंदोलनामुळं अचानक क्रेन चौकात लावल्यामुळं पुणेकरांना मात्र मोठा त्रास त्याचा सहन करावा लागल्याचं बघायला मिळतं। सध्या पोलिसांकडून क्रेन हलवण्यात आले, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।